आजचा दिवस राज्यातल्या महापालिका निवडणुकींच्या निकालाचा दिवस आहे आणि आजचा दिवस 29 महापालिकांमध्ये नेमकी कोणत्या पक्षाची सत्ता येणार, कोणत्या पक्षाचा महापौर हा विराजमान होणार हे सांगणारा दिवस आहे आणि आजच्याच दिवशी 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होईल। मुंबई महानगरपालिकेच्याही 227 प्रभागांसाठीची मतमोजणी आज पार पडणार आहे। पालिकेकडून 10,231 केंद्रांवर आवश्यक सुविधा उभारण्यात आलेल्या आहेत। यात पालिकेने 64,375 कर्मचारी आणि अधिकारी हे तैनात केलेले आहेत, तर मतमोजणीसाठी 23 केंद्र सज्ज ठेवण्यात आलेली आहेत। सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होईल। प्रत्येक केंद्रावरील मतमोजणीची प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे। प्रत्येक मतमोजणी केंद्रामध्ये अंदाजे 8 ते 10 प्रभागातली मतमोजणी होईल। त्यामुळे दुपारी 2 ते 3 पर्यंत निवडणुकीचा निकाल स्पष्ट होण्याची शक्यता आहे। मुंबई पालिकेच्या 227 प्रभागांसाठीची मतमोजणी आज पार पडणार आहे आणि फक्त मुंबईच नाही तर मुंबईसह इतर 28 महानगरपालिकांची मतमोजणी सुद्धा आज सकाळी 10 वाजता सुरू होणार आहे। कायदा सुव्यवस्थेच्या अनुषंगाने पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केलेला आहे। कोणत्याही प्रकारे अनुचित घटना घडू नये त्याची पुरेपूर खबरदारी घेतली गेलेली आहे। पालिका निवडणुकांच्या रणधुमाळी दरम्यान अनेक पालिका प्रभागांमध्ये वेगवेगळ्या घटना घडलेल्या होत्या। या घटना मतमोजणीच्या दरम्यान होऊ नयेत, पक्षांचे कार्यकर्ते जे आपापसात भिडल्याच्या घटना समोर आलेल्या होत्या त्या मतमोजणी दरम्यान घडू नये त्या अनुषंगाने पुरेपूर खबरदारी घेतली गेलेली आहे। 5:30च्या दरम्यान काल मतदान संपण्याची वेळ होती, पण अनेक महापालिका क्षेत्रांमध्ये मतदान सुरूच होतं। मतदारांच्या रांगा लागल्याची परिस्थिती होती आणि त्याच अनुषंगाने सातत्याने आपण पाहत होतो की कशा पद्धतीने मतदार रांगा लावून मतदान करत होते आणि त्यामुळे अतिरिक्त वेळ देखील लागलेला होता। मात्र आता आज मतमोजणीचा दिवस आहे, आज निकालांचा दिवस आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।